खूप श्रेष्ठ आहे असं म्हणतो, त्यावेळेस कबीरांनी विचारलेलं आहे की बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नाही फल लगे अति दूर. म्हणजे ही जी निरीक्षणं आहेत ही सूक्ष्म अशी निरीक्षणं संतांची आहेत. आणि विज्ञानामध्ये ज्यावेळेस आम्ही विज्ञानाचा वेध घेतो किंवा विज्ञानामध्ये संशोधन करतो त्यावेळेस ही सगळी तत्त्वं आम्हाला पाळायला लागतात. जर ही तत्त्वं आम्ही पाळली नाही तर आमचं संशोधन हे चुकीचं असू शकतं, निरीक्षणं चुकीचे होऊ शकतात, निष्कर्ष चुकीचा होऊ शकतो, त्यातनं निघालेला नियम चुकीचा होऊ शकतो आणि विज्ञानाला त्याचा काही फायदा होणार नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी दोन्हीकडे आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक मुद्दा आहे. मी आता इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मोहम्मद युनूस यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी संकल्पना काय मांडलेली आहे, ते म्हणतात की सोशल बिझनेस म्हणजे तुम्ही व्यापार करा परंतु तो सामाजिक दायित्व घेऊन करा. आणि त्याची अनेक उदाहरणं त्यांनी दिली. कारण समाजाच्या उन्नतीसाठी आता हे आवश्यक आहे. आणि त्याचं उदाहरण तुकाराम महाराज काय म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे ते बिझनेस सोशल बिझनेसचं जे प्रिन्सिपल आहे ते इथे तुम्हाला दिसतं. म्हणजे मला असं वाटतं अजून 2 उदाहरणं मी देतो, म्हणजे 2 मुद्दे माझे आहेत. त्यातले एक आहे की विज्ञान म्हणजे काय आहे. विज्ञान तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, त्याला कुठली भावभावना नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक किल्लीसारखं आहे ते, की त्या किल्लीने तुम्ही स्वर्ग किंवा नरकाचं कुठलंही दार उघडू शकता. म्हणजे विकास आणि विनाश ज्याला म्हणतो आपण, ते काही करू शकता. आणि त्याच्यामुळे विज्ञानावर आक्षेप घेण्यात येतो की विज्ञान हे संहारक आहे. आता अणुबॉम्ब तयार कोणी केला? माणसांनी केला. टाकला कोणी? माणसांनी. निर्णय कोणी घेतला? माणसांनी. याचा विज्ञानाचा काही दोष आहे का? त्याचाच उपयोग आपण कॅन्सरमध्ये करतो की नाही ट्रीटमेंटसाठी, तर चांगला उपयोग होतो. की रेडिएशनचा चांगला उपयोग होतो. किंवा अन्न साठवण्यासाठी आपण उपयोग करतोय, आता ऊर्जा निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतोय. मग हा उपयोग कसा करायचा हे कोण ठरवतं? तर हे माणूस ठरवतो. आणि त्यामुळे विज्ञानाच्या उपयोगाला मानवी चेहरा देण्याची गरज आहे. मग संत साहित्यामुळे हे शक्य होईल का? हा एक महत्त्वाचा विचार आहे की संत साहित्याचं महत्त्व काय आहे. कारण त्यांनी मानवाचा विचार केला आहे, मानवाच्या कल्याणाचा विचार केला आहे, तुम्ही समाजात कसं वागावं याचा विचार केलेला आहे. आणि याचा उपयोग करून आपण काही करू शकतो का, विज्ञानाला त्याची जोड देऊ शकतो का, हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल. आणि शेवटचा मुद्दा जो आहे किंवा संतांनी आपलं तत्त्वज्ञान किंवा आपले विचार ज्या प्रकारे प्रकट केलेले आहेत, जो फॉर्म वापरलेला आहे त्याच्यामध्ये मोठी ताकद आहे. अभंगांचा विचार करा, त्याच्यामध्ये पूर्णपणे इमोशनल कंटेंट ज्याला म्हणतो आपण, हा खूप ओतप्रोत भरलेला असतो. निरीक्षणं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, उत्तम प्रकारे अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यात कुठे काय काना मात्रा वेलांटीची कुठली परत गरज राहत नाही. हा जो फॉर्म आहे किंवा ओवीचं वैशिष्ट्य मला काय वाटलं की ओवीमध्ये तुम्ही तत्त्वज्ञानही सांगू शकता, तुम्ही भाऊक पण होऊ शकता. म्हणजे तुम्हाला जसं वापरायचं तसं वापरू शकता. आणि म्हणून मग मी विचार केला की विज्ञान जर लोकांपर्यंत न्यायचं असेल तर आपण हा फॉर्म वापरला तर काय होईल. आणि म्हणून मी ओवी गाऊ विज्ञानाचे हे जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये 1000 ओव्या मी लिहिलेल्या आहेत. त्यात पूर्ण विज्ञान आहे, त्याच्यामध्ये काही अध्यात्म नाही, काही नाही. विज्ञानाची तत्त्व आहेत, विज्ञानाचा इतिहास आहेत, विज्ञानाने लावलेले शोध आहेत, समाज आणि विज्ञान आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अध्यात्म नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलं काही नाही. पण फॉर्म मी मात्र ओवीचा वापरलेला आहे. आणि हा का वापरला मी की ज्यावेळेस मी गाथा वाचली त्यावेळेस मला असं वाटलं की तुकोबांचे जे अभंग आहेत त्याचं वैशिष्ट्य काय. तर मी इथे 2 ओव्या त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. तुकोबांची रसाळ वाणी, अभंगांची कोरिली लेणी, साधेपणी भाव ठेवणी ज्ञान महावर्णिले. हे तो एक गाभा आहे त्याचा. किंवा ज्ञानियाचे थोरपण, शब्दांमागे धावे ज्ञान. शब्द जेवढे प्रबळ वापरतात, एवढे चपखल वापरतात की ज्ञान आपोआप त्याच्या मागे येतं. गुढार्थाचे नवनीत कण सहजपणे वेचले. हा बेस घेतला मी की तुम्हाला जर विज्ञान समजून सांगायचं असेल लोकांना तर संतांनी ज्या भाषेमध्ये लोकांना अध्यात्म सांगितलं त्या भाषेमध्ये आपल्याला विज्ञान सांगणं शक्य आहे. म्हणजे संत साहित्याचा हा जो वेगवेगळे पैलू आहेत त्याला आपण डायमेन्शन्स म्हणतो, ते पैलू आपण विचारात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की या परिसंवादाचं फलित म्हणून मला असं वाटतं की 2-3 गोष्टी समोर आलेल्या आहेत, तेवढ्या मी मांडतो आणि थांबतो.
की संत साहित्याचा सामाजिक शास्त्र म्हणून विचार करता येईल का किंवा विचार व्हावा असं मला वाटतं. दुसरं म्हणजे संत साहित्याचे निकष आहेत का? कशाला संत साहित्य म्हणायचं? नाही तर कुठल्याही गोष्ट आणून त्यात टाकली की संत साहित्य होईल असं नको. त्याचे काही निकष आहेत का आपले, की आपण कुठली तत्त्व मानतो, कुठली सामाजिक बांधिलकी मानतो, मानवतेबद्दलचे कुठले विचार मानतो आपण, संतांनी कुठले विचार त्याच्यामध्ये उद्धृत केलेले आहेत, आणि ते जर असतील तर त्याला संत साहित्य म्हणता येईल. अन्यथा मग दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये सुरू होईल आणि ते तिसरीकडे जाईल असं मला वाटतं. आणि संत साहित्याची चिकित्सा होऊ शकते का? आपण किती भावनात्मकरित्या त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. आपल्याला काही जर एखादी गोष्ट अनिष्ट आहे असं वाटलं तर ती आपण त्याचा अस्वीकार करणार आहोत का? कारण विज्ञानाची हीच भूमिका असते. विज्ञानाचं वैशिष्ट्यच एवढं इतर गोष्टींपेक्षा आहे की विज्ञानामध्ये चिकित्सेला वाव असतो आणि विज्ञानामध्ये कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर ते वावगं ठरवलं जात नाही. न्यूटनच्या थेअरीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले, आईन्स्टाईनने त्यात सुधारणा केली म्हणून न्यूटनचं महत्त्व कमी झालेलं नाही. किंवा आईन्स्टाईनच्या थेअरीमध्ये जर समजा काही चुका असतील आणि त्याच्याबद्दल कुणी प्रश्न उपस्थित केले तर त्याच्याबरोबर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही. आणि जर असं कळलं पुढे की त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर त्या स्वीकार केल्या जातील. तर एवढे आपण म्हणजे ज्याला म्हणतो की ओपननेस हा आपण दाखवणार आहोत का? हे जर झालं तर मला असं वाटतं आहे की संत साहित्यसुद्धा अजून उजाळा त्याला मिळेल, त्याला एक झळाळी मिळेल. आणि जो गट आहे समाजामधला की जो याच्यापासून वंचित आहे, कारण जसं सांगितलं की आपण काहीतरी अशी एक प्रतिमा तयार करतो आणि ह्याला फक्त हेच आवश्यक आहे, ह्याला फक्त हेच आवश्यक आहे, मी विज्ञानवादी असलं की संत साहित्य वाचायचं नाही, संत साहित्याचा अभ्यासक असला की विज्ञान वाचायचं नाही, विज्ञानात असलं की दुसरं वाचायचं नाही, हे आपण टाळलं पाहिजे. कारण मला असं वाटतं की आपण संपूर्ण शिक्षणाकडे ज्यावेळेस जातो आणि विद्यार्थ्यांना आम्ही तेच सांगतो की होलिस्टिक एज्युकेशन त्याची गरज आहे सध्या समाजाला, नाही तर मग समाज हा आपला विभागला जाईल आणि आपली जी एकसंधता आहे ती सुद्धा धोक्यात येईल. तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने विचार व्हावा. मला इथे बोलवलं, आपले विचार मांडण्याची संधी दिली, त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानही दिलं, याबद्दल मी विनोद पाटील आणि इतर सर्व संयोजक यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या चौथ्या सत्राच्या परिसंवादातील सर्व सहभागी व्याख्यात्यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान करणं आयोजकांचं कर्तव्य आहे. त्यानुसार मी हभप बाबासाहेब महाराज राशीनकर पंढरपूर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. हभप बाबासाहेब महाराज राशीनकर त्यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करायचा आहे. प्रथम सत्कार होईल या संत साहित्यातील विज्ञान विचार या परिसंवादाचे अध्यक्ष आत्ता जे बोलले ते डॉक्टर पंडित विद्यासागर, ज्यांना मी विज्ञानेश्वर असं म्हणालो. ओवी विज्ञानाची हे पुस्तक त्यांचं खूप गाजतं आहे आणि त्यांच्याबद्दल एक मला शीर सांगावासा वाटतो की इलाहीचा तो शीर आहे. सुवास होण्याआधी वेड्या सुमन व्हायला हवे, सुवास होण्याआधी वेड्या सुमन व्हायला हवे, होता होता या हृदयाचे गगन व्हायला हवे, हवे हवेची हव खेचते तिमिरामध्ये तुला, हवे हवेची हव खेचते तिमिरामध्ये तुला, हवे नकोचे शून्यामध्ये हवन व्हायला हवे. आदरणीय डॉक्टर पंडित विद्यासागर यांचा सत्कार हभप बाबासाहेब महाराज राशीनकर करते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव आदरणीय श्री उल्हास देबडवार सर यांचा पण ते सत्कार करते. अभियंता आणि वास्तुविशारद आणि अध्यात्माचे अभ्यासक असा त्रिवेणी संगम आदरणीय श्री उल्हासजी देबडवार. या परिसंवादामध्ये अत्यंत
सूक्ष्मपणे आपली बाजू मांडली देवीदास फुलारी सरांनी, त्यांचा पण सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर हरिभक्त परायण श्री माणिक गुट्टे यांचं पण विद्वत्ता प्रचूर आणि अभ्यासपूर्ण भाषण या ठिकाणी झालं, व्याख्यान. त्यांचाही सत्कार राशीनकर महाराज करतील. यानंतरचा परिसंवाद लगेच सुरू होणार आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. संत साहित्याचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव. संत साहित्याचा सामाजिक व सांस्कृतिक प्रभाव यामध्ये सहभागी होत आहेत हरिभक्त परायण प्राध्यापक श्री अभय टिळक, जे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष होते. शंकरराव चव्हाण विद्यालय अर्धापूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर हनुमंत मारुतीराव भोपाळे, संत तुकारामाच्या साहित्यावर ज्यांनी PhD केली, शीख धर्मगुरू चरित्र आणि कार्य, ध्येयवेध, प्रेरणा पुन्हा प्रेरणा, यशाचा राजमार्ग हे पुस्तकं डॉक्टर हनुमंत